दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन केलं जाणार आहे। मुंबई पुण्यात विसर्जनासाठी आता पालिका सज्ज झालेल्या आहेत। मुंबई शहरामध्ये पालिकेच्या वतीने 204 कृत्रिम तलावांची सुविधा करण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रकिनारी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील आज पाहायला मिळतोय। मुंबईसह राज्यभरात आज दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। शनिवारी थाटामाटात आगमन झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे। गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी आता प्रशासनाच्या वतीने जय्यत अशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे। मुंबई पुण्यात पालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। तर पालिकेच्या वतीने अनेक सुविधा देखील विसर्जनासाठी करण्यात आलेल्या आहेत। तर दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन होतंय। पुणे महानगरपालिकेच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे। पुण्यात देखील आता दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाची लगबग सुरू झालेली आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी पुण्यातून आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊया। चंद्रशेखर, काल थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन झालेलं होतं। दीड दिवसांच्या बाप्पांचं आज पुण्यामध्ये विसर्जन पार पडणार आहे। पुणेकरांनी कशा पद्धतीची तयारी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी केलेली आहे आणि विशेषतः पुणे महानगरपालिकेच्या वतीने कशा पद्धतीची व्यवस्था खास पुणेकरांसाठी करण्यात आलेली आहे? मी सध्या पुण्यातील घोरपडी परिसरात असलेल्या घाटावरती आहे। या ठिकाणी पुणे मनपाच्या वतीने जी आहे ती जोरदार तयारी जी आहे ती दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी करण्यात आलेली आहे। आज गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीची घोषणा देऊन अनेक पुणेकर जे आहेत ते आपला दीड दिवसाचा गणपती या ठिकाणी विसर्जन करणार आहेत। काही वेळानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यासाठी पुणेकर येतील आणि त्याचीच तयारी जी आहे ती पुणे मनपाने केलेली आहे। या ठिकाणी काही पुणे मनपाचे कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात की कशा पद्धतीने ही सगळी तयारी केलेली आहे। काका, काय सांगाल, कशी तयारी केलेली आपण? तयारी गणपतीसाठी तर गणपती बाप्पासाठी पूर्ण तयारी केली आहे। कालपासून तर सगळीकडे विसर्जनाची तयारी आहे। निर्मल्याचं लोकांना आले की निर्मल्य वेगळे प्लास्टिक वेगळे, निर्मल्य वेगळे करून आम्ही ह्याच्यामध्ये टाकतो, कंटेनर मध्ये टाकतो। मूर्तीदानसाठी आम्ही स्वतः विसर्जन करतो आणि नंतर एका साईडला ठेवतो गणपती। किती कर्मचारी आपले सगळे? आता एक कमीत कमी 15-16 जण आहेत। डेला 8 जण असतात आणि संध्याकाळच्या दिवसापासून सगळी तयारी कमीत कमी 1 तारखेपासूनच ही तयारी। शुभम, आपण पाहिलं की हे मनपाचे सगळे कर्मचारी 1 तारखेपासून या ठिकाणी आपली सगळी तयारी करत आहेत। बाप्पांच्या सगळ्या या ठिकाणी जे विसर्जनासाठी लागणारी तयारी आहे ते सध्या या ठिकाणी कर्मचारी करत आहेत। पुण्यातील असे अनेक जे घाट आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि घोरपडी असो, त्याचबरोबर अगदी वेगवेगळ्या ठिकाणच्या सगळ्या घाटावरती ही सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे चंद्रशेखर, घाटावरती महानगरपालिकेच्या वतीने तयारी देखील करण्यात आलेली आहे। तर पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।